नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे. प्रस्तावाला मान्यता मिळेल अशी आशा. मुख्यमंत्र्यांची माहिती. नवी मुंबई विमानतळ आजपासून सेवेत. निवडणूक आचारसंहितेमुळे कुठल्याही समारंभाविना सेवा सुरू होणार. विमान उड्डाणाच्या पूर्वसंध्येला पनवेलमध्ये खास ड्रोन शो. अरवली पर्वत रांगेमध्ये नव्या खाण प्रकल्पांना पूर्णतः बंदी. स्थानिक लोक पर्यावरणवाद्यांच्या तीव्र विरोधानंतर केंद्र सरकार नरमलं. नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला. माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. दुसरीकडे काँग्रेसचे नेते शाहू खैरे सुद्धा भाजपच्या वाटेवर. अभिनेते सयाजी शिंदेंच्या बीडमधल्या देवराई प्रकल्पाला भीषण आग. आगीमध्ये शेकडो झाडं जळाली. अग्निशमन आणि वन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. मालेगावातील तालुक्यामधील शिवारामध्ये शेतीच्या बांधावरची झाडं उपटल्याच्या किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. परभणी महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र खरेदीवर भर. 2 दिवसात 1000 नामनिर्देशन पत्रांची खरेदी. एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही. उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये वाद. श्रीरामनगर शाखेचा ताबा मिळवण्यावरून वाद. दोन्ही पक्षातील वादानंतर काही काळ तणाव. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. सयाजी शिंदेंच्या देवराई प्रकल्पाला आग. आगीमध्ये शेकडो झाडं जळून खाक. बीडच्या पालवण गावाजवळच्या देवराईमध्ये आग. झाडाचा कोळसा. आगीचं कारण अस्पष्ट. देशातील 9 प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीमध्ये 16% घट. पुणे मुंबई शहरामध्ये घरांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण. नवी मुंबईमध्ये घरांच्या विक्रीत 13% वाढ. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश. हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या 2 विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून एनओसी. कंपन्या लवकरच प्रत्यक्ष विमान सेवा सुरू करणार. पनवेल कळंबोली दरम्यान 30 डिसेंबरपर्यंत विशेष ब्लॉक. कोचिंग कॉम्प्लेक्सची संबंधित अतिक्रमण हटवण्यासह इतर कामांसाठी ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या विलंबानं धावणार. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये थंडीचा कडाका अधिक वाढणार. पुढील 5 दिवसांसाठी थंडी वाढणार असल्याचा अंदाज. 26 आणि 27 डिसेंबरला किमान तापमानाचा पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता. मुंबईतील वायू प्रदूषणाच्या समस्या गांभीर्यानं न घेतल्यामुळे उच्च न्यायालयानं महापालिकेला धरलं धारेवर. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिली कशी, असा प्रश्न उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई. जायकवाडीमधील जलवाहिनीतील बिघाड आणि ट्रान्सफॉर्मरमधील तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाईची समस्या. शहरातील अनेक भागात आता 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा भागामध्ये पारंपरिक पद्धतीनं भगर काढणीला सुरुवात. भगर पिकाची कापणी वेगानं सुरू. अनेक ठिकाणी बैलांच्या सहाय्यानं मळणी करून भगर काढणी. कमी मद्यपानामुळे सुद्धा तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघरच्या सेंटर फॉर कॅन्सर अभ्यासातील निष्कर्ष. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन. ऑफलाईन कापूस खरेदीची मागणी. पुण्यामध्ये विनापरवाना ऊस गाळप सुरू. कारवाईमध्ये 3 साखर कारखान्यांना 14 कोटी रुपयांचा दंड. दंडाची रक्कम 7 दिवसांमध्ये भरण्याचे आदेश. भंडाऱ्यामधील पवनीमध्ये व्यापारी संघाकडून भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या बलिदान दिनानिमित्तानं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये तरुणांसह व्यापारी संघातील असंख्य सदस्य आणि नागरिक सहभागी.